व्हॉट्सॲप रोटी कपडा मकान या मूलभूत गरजांच्या यादीमध्ये कदाचित या मोबाईल ॲप्लिकेशननं सुद्धा स्थान मिळवलं आहे असं म्हटलं तर आजच्या युगात वावगं ठरणार नाही। आणि याच व्हॉट्सॲपचा वापर पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी करायला सुरुवात केली। गेल्या 2 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा आहे राजीव हसमुखभाई भट। मात्र व्हॉट्सॲपवरती त्यानं ठेवलेल्या डीपीमुळे तो मीरा रोड पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। ही व्हॉट्सॲप डिटेक्शनची कहाणी समजून घेण्यासाठी एक नजर या सीसीटीव्ही फुटेजवर टाका। राजीव भट एका ज्येष्ठ नागरिकाला पैसे काढून देण्यासाठी मदत करताना दिसतोय, मात्र प्रत्यक्षात तो मदतीचं सोंग करत असून त्या वृद्धाला लुटण्याचा डाव त्यानं आखलाय। हा जो प्रकार होता त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे हा शक्यतो जे वयोवृद्ध किंवा जे बुजुर्ग लोक आहेत त्या लोकांना तो टार्गेट करायचा। ज्या वेळेला ते पैसे काढायला येतील आणि त्यांच्या मागे उभे राहून ते जरा जर थोडे संशयितरित्या जर ते ATM हँडल करत असतील तर त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीने बोलून त्यांचा पिन नंबर वगैरे पाहायचा आणि पिन नंबर पाहून त्यांचे जे ATM कार्ड आहेत ते एक्सचेंज करायचा। मूळचा गुजरातचा रहिवासी असलेल्या राजीव भटनं मीरा भाईंदर, काशीमीरा, वसई, विरार, नायगाव अशा अनेक परिसरात वृद्धांना हातोहात गंडवलंय। मात्र काही केल्या तो पोलिसांच्या हातीस लागत नव्हता। अखेर पोलिसांनी एक शक्कल लढवली। ATM मधलं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केला। तो ज्या परिसरामध्ये होता शक्यतो मुंबईमध्ये जे लेडीज बार आहेत त्या बारच्या परिसरातील असायचे आणि इन्फॉर्मंट कुणी आम्हाला असं माहिती मिळाली होती की तो बारच्या याच्यामध्ये तो शौकीन आहे, अशा याच्यामध्ये तो पैसे उडवतो। यावरून आम्ही ते इन्फॉर्मंटद्वारे ती जी माहिती मिळवली होती आणि आम्हाला इन्फॉर्मंटने एकदा अशी परफेक्ट खबर दिली की समुद्र बार आहे मुंबईमध्ये, बॉम्बे सेंट्रलच्या परिसरामध्ये, तिथे तो बारमध्ये बसलेला आहे। तर त्याला आम्ही ट्रॅप करून पकडला। या प्रकरणातनं आपण सर्वांनी एक धडा घेणं गरजेचं आहे। हा धडा म्हणजे ATM मधनं पैसे काढताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका, कारण भोळ्या भाबड्यांना लुटणारे 1760 राजीव भट सक्रिय आहेत। मीरा रोडहून प्रभाकर कुडाळकर सह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।